नरसापूरच्या नराधमाला घटनास्थळी नेट केला तपास। भीमराव कांबळे सह फॉरेन्सिक पथक यांनी केली कसून चौकशी। नसरापूर प्रकरणामधली माहिती अत्यंत धक्कादायक। अत्याचार केलेल्या गोठ्यातच राहिला नराधम चक्क 6 दिवस। नसरापूरच्या नराधमानं मुलीच्या छातीवर जोरजोरात बुक्क्या मारल्याचं तपासात उघड। ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालामध्ये माहिती आली समोर। पुण्यातल्या पर्वती भागामध्ये 9 वर्षाच्या नातीवर आजोबाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न। नराधम 50 वर्षीय आजोबावर गुन्हा दाखल। बालिका अत्याचाराची आणखी एक घटना धक्कादायक रीतीने आली समोर। अकोल्यामध्ये 60 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार। भोंदू मनोहर भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी। साथीदार विशाल वाघमारेलाही मिळाली कोठडी। चाळीसगाव प्रेम प्रकरणातून तरुणीला ओढलं जाळ्यात। आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढले, ते टाकले सोशल मीडियावर। महायुतीमध्ये कुरबुरी सुरू। अर्जुन खोतकरांनी जालन्यातल्या 12 नगरसेवकांसोबत शिंदेंची घेतली भेट। महापालिकेमधल्या निधी वाटपात भेदभाव होत असल्याची तक्रार। मुरुडच्या साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अनिल परब निर्दोष। खेड न्यायालयाचा निर्णय। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावरची अॅट्रॉसिटी हटली। वादातून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा होता आरोप। पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नवे निर्णय। भाजपाकडून नव्या जबाबदाऱ्या निश्चित। शालेय शिक्षण अभ्यासक्रमाच्या नव्या आराखड्याला मंजुरी। 2री, 3री, 4थी आणि 6वीचा नवा अभ्यासक्रम निश्चित। शिक्षण मंत्र्यांची माहिती। कोल्हापुरात टिपूचं कौतुक। हिंदुत्ववादी कार्यकर्ते चिडले। पोलीस ठाण्यातच दिला ठिय्या। टँकरचं वेल्डिंग करत असताना झाला स्फोट। 1 कामगार जखमी। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जवळची घटना। पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेच्या मध्ये अमित शहा यांची भूमिका निर्णायक। विधिमंडळाचा गटनेता निवडण्याची जबाबदारी अमित शहा यांच्यावर। पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार। कोलकात्यात भाजपा आमदाराच्या भावाची हत्या। केरळमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस। सतीशन, चेन्नीथला, वेणुगोपाल यांची नावं चर्चेत। सार्वजनिक ठिकाणी विषप्रयोग करण्याचा आयसिसचा कट उधळला। एनआयएकडून विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल। इराण विरुद्धचं युद्ध थांबवल्याची अमेरिकेची घोषणा। होर्मुझमध्ये ऑपरेशन फ्रीडम चालवणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र मंत्र्याची माहिती। आयपीएल मधला आजचा सामना हैदराबाद विरुद्ध पंजाब। 2 तगड्या संघांचं परस्परांना मिळणार आव्हान।